आता मी तुम्हाला एकदम भारी गोष्ट दाखवते बघा. दिसले समोर बदकं आहेत, बदकं. आणि ती पण लिटरली प्लास्टिकवाले. मला माहिती नाही काय इथे एवढी क्रेज आहे, पण लिटरली शॉप आहे बदकचं. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. तर आहे आमचा हा इकडचा डे 2 म्हणू शकता, जेव्हा फिरायला स्टार्ट करतोय. कारण की रात्री लँड झालं, त्याच्यानंतर खाल्लं वगैरे आणि थोडंसं फिरलो इकडे जवळपासच आणि बस इतकंच. सो आज होता आपला मेन डे स्टार्ट आणि डे 2. तर आत्ता आम्ही मस्तपैकी रेडी वगैरे झालो आहे आणि हे आहे आमचं इकडचं हॉटेल. तर ह्याची रूम टूर मी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि शिवाय आता मी निघतो मेन फिरायला, सिटी एक्सप्लोर करायला. तर डुब्रोनिकला फेमस काय आहे तर फर्स्ट बघायला चाललो आपण सिटी वॉल्स. सिटी वॉल्स नंतर जाणारे आणखी फोर्ट आहेत काही, ते एक्सप्लोर करू. जसं जसं आम्ही एक्सप्लोर करत जाऊ तसं तसं तुम्हाला त्या त्या प्लेसेस काय काय आहे ते दाखवत जाऊ. आणि इथे आहे आमचा गौरव. काय बोलायचं आहे? खूपच मस्त सुंदर अपार्टमेंट आहे, म्हणजे छोटा आहे, इट्स गुड. आणि आउटर तुम्ही जर बघतील म्हणजे असं छोटासा सिटिंग एरिया ठेवलाय मी. छान आहे, फ्लावर्स आहे वगैरे. म्हणजे पण आहे ना, इम्पॉर्टंट गोष्ट अशी की आज ना म्हणजे आता आहे 26 डिग्री आहे युरोपमध्ये, एवढं नाही. आणि ना ऊन डेंजर तर वाटतंय. बघूया, इकडे समुद्रकिनारीच सिटी आहे, त्याच्यामुळे माहिती नाही गरम होईल की नाही, की कसं वाटतंय. मला वाटतं ह्युमिड वाटू शकतं, पण अजून तरी माहिती नाही. आता आम्ही निघतोय, ऑलमोस्ट आता 11 वाजत आले. आज थोडंसं लेट झालं आम्हाला निघायला, पण बघूया काय काय बघता येत आहे. तर असेच आमच्यासोबत राहा शेवटपर्यंत आणि छान छान गोष्टी तुम्ही पण बघा आमच्यासोबत. तोपर्यंत चला. तर आता आपण निघालोय तर सिटी वॉल्ससाठी. तर चला, बघताय तुम्ही खूप गर्दी पण आहे, समर आहे त्यामुळे खूप जास्त लोक फिरायला येतात. सो बऱ्याचशा लोकांचं मला वाटतं सिटी टूर करून झालं असेल आणि आता ते रिटर्न चाललेत. ही वॉल तर पुढे स्टार्ट होते, आपल्याला पुढून मी एक्झॅक्टली सांगेल, पण इकडे जे जे जुन्या गोष्टी आहेत समुद्रकिनारा ते सगळं सांगते. तर इकडे तुम्हाला दिसते ती तोफ आहे आणि त्याच्यानंतर अजून हा आहे मेन बोट पार्किंग. आणि इकडूनच खूप सारे टूर्स पण करतात, क्रूज असेल, बोट ट्रिप दिवसभरात खूप सारे. परत तिकडे लोक कायाकिंग करतात, तर ते पण करू शकतात तुम्ही. आणि आता इकडनं एक तुम्हाला व्ह्यू दाखवते की कसं दिसतंय. हे वॉल्सच पार्ट आहे, फोर्ट्स आहेत, ही पूर्ण अशी वॉल आहे. आणि तिकडे तुम्हाला फ्लॅग दिसेल क्रोएशियाचा. तर मला वाटतं की आता निघूया आणि एक्झॅक्टली जिथे पॉईंट आहे तिकडनं पण जाऊया. तर असंच माझ्यासोबत तुम्ही चला. गर्दी खूप आहे, तरी पण आता मला वाटतं ऑगस्ट आहे एंड, तरीसुद्धा खूप जास्त गर्दी आहे अजूनही. तसं तर समोर थोडा लो डाऊन झाला आता, त्यामुळे ठीक आहे. इकडे तुम्ही टूर पण घेऊ शकता विथ तुमचा टूर गाईड, आणि ते एक्सप्लेन करेल तुम्हाला, एक्सप्लेन करेल मग. आणि प्रत्येकाच्या कानात माईक असतात, तो त्याच्या लँग्वेजमध्ये ऐकू पण शकतो. आणि आता आपण चाललो, हे गेट्स बघा, हे जवळपास 1200 ते 1300च्या काळातलं कन्स्ट्रक्शन आहे सगळं. आणि जेव्हा ह्याला बाल्कन्स सिटी पण म्हणतात, कंट्री. आणि इवन दो जेव्हा पण ह्या कंट्रीवर म्हणू शकता युद्ध किंवा ह्याच्यापासून ते वाचण्यासाठी ह्यांनी ही वॉल बांधली होती बेसिकली. आणि त्याच्यामुळे अशा छोट्या सगळ्या गोष्टी आहेत, कनेक्टेड बिल्डिंग्स आहेत. आणि हे खरं म्हणजे टॉवर्स आणि म्हणू शकता फोर्टनी बनलेल्या जागा होत्या आणि वॉल्स. आणि जातानाच आम्हाला इथे दिसलं की एक पेंटर होता, ज्याने असे खूप सारे छान छान ड्रॉइंग्स काढून ठेवलेले आणि पोस्ट कार्ड बोलू शकतात, तर तेही विकायला होतं. आणि फ्रीज मॅग्नेट ॲज युजल होतेच. त्याच्यानंतर आम्ही पुढे गेल्यावरती एक तुम्हाला दिसेल एक आहे छोटंसं चर्च.
आणि हे सगळं पुन्हा त्या वॉल्समध्येच आहेत. ह्या फार जुन्या गोष्टी आहेत आणि हे इथे होतं एक छोटंसं चर्च. त्याच्यानंतर आम्ही पुढे गेल्यावरती अजून एक खरी म्हणजे भारी गोष्ट होती ती म्हणजे उत्खननाचं. म्हणजे जेव्हा पूर्वी ह्यांनी उत्खनन केलं असेल म्हणजे एक्सकॅव्हेशन केलं असेल तेव्हा काही दारुगोळा वगैरे ज्या गोष्टी मिळाल्या त्यांनी इथं ठेवल्यात आणि इथे लॉक होतं त्यामुळं बाहेरूनच आपण बघू शकतो. आणि त्याच्यानंतर आम्ही परत पुढे निघालो आहे सिटी वॉलकडे जाण्यासाठी. आणि त्या सिटी वॉल्स खरं तर का स्पेशल आहेत आणि ह्या पण मी गोष्टी सांगेल. आणि इथे पण तुम्हाला दिसतं एक छोटंसं म्युझियम होतं. अशा खूप साऱ्या गोष्टी इथं चालतानाच तुम्हाला बघायला मिळतात. आणि हे दिसतं हीच ती वॉल आहे आणि वरती लोकं पण दिसतील. तर हीच वॉल आपल्याला फिरायला पुढे जायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण त्या वॉलच्या खालच्या साईडला जेव्हा तुम्ही फिरता तेव्हा ती वॉल खाली ज्या ज्या गोष्टी त्या बघायला मिळतात. माझ्या बाजूला दिसेल तुम्हाला हे एक मिशेलिन स्टार 360चं एक हॉटेल पण आहे. आणि त्याच्यानंतर आता आम्ही चाललो आहे पुढे त्याच सिटी वॉलकडे जाण्यासाठी. गर्दी किती आहे. सी एंड ऑफ दी समर, ऑगस्ट एंड आहे. आता युरोपमध्ये समर संपतच आलं आहे. बट स्टिल इट इज 28 डिग्रीज टुडे, मॅक्स 28 डिग्रीज. अँड फॉर दिस वीक इट विल बी 30 डिग्रीज मॅक्स. सो तरी पण तुम्ही बघता ते किती लोक इथे आहेत. म्हणजे टुरिस्ट ॲज इन आले आहेत. आणि ही जर या बाईला तुम्ही बघत असेल तर या बाईने एक छत्री हातात धरून चालते आहे आणि फक्त वर किती इंडिकेट करते की ती लांबून दिसेल त्यात गाईड आहे ती बेसिकली. आणि सगळे हे त्यांच्यासोबत आलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही इथे गर्दी, ह्यांचे आर्टवर्क, कल्चरल आर्टवर्क इथेच आहेत. खूपच सुंदर. येस. आणि ही आहे सगळ्यात फेमस अशी डुब्रोनिकमधली स्ट्रीट म्हणजे स्टारडोम स्ट्रीट. नेहमी गजबजलेली असते आणि त्याच्याच आजूबाजूला तुम्हाला पुढे दिसणार आहेत की ॲलिसमधले रेस्टॉरंट. छान रेस्टॉरंट आहेत. खूप सारे लोक असे फिरतात. इथे पण दिसेल तुम्हाला बाजूलाच असे रेस्टॉरंट आहे आणि ज्या आतमध्ये गल्लीसारखं आहे म्हणजे इकडे ॲलिस बोलतात आणि त्या ॲलिसमध्ये पण रेस्टॉरंट. त्याची एक वेगळीच मजा आहे इकडे फिरण्यामध्ये अशी. सो आता हे आहे स्मॉल ॲलिस आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे रेस्टॉरंट. त्याचं ॲस्थेटिक बघा, इतकं सुंदर वाटतंय बघतानाच. लाईट्स आणि गरमी होते म्हणून फॅन्स लावलेत. एकदम सुंदर वाटतंय बघताना, छान वाटतंय. एक वेगळीच वाईब येते अशी रेस्टॉरंट्सला त्यामुळे. आणि आम्ही इथे चालू होतो खरं तर ज्या दिवशी लँड केला त्या दिवशी रात्री ह्या रेस्टॉरंटलाच आम्ही खाल्लं. खूप छान होतं. पास्ता ट्राय केला होता आम्ही आणि वरती ठेवतो. तर हे तुम्हाला दिसतं हे आहे मेन फाउंटन आणि इथे तुम्हाला दिसतं की पाणी येतं ना. तर युरोपमध्ये पाणी प्यायचं म्हणजे ही एक बॉटल घेतली आणि एक बॉटल आहे 1 युरोला म्हणजे इंडियन करन्सीमध्ये 100 रुपयाची एक बॉटल आहे. आणि इथे फिरताना तुम्ही बॉटल कॅरी करा, बेस्ट ऑप्शन आहे. आणि कुठे पण तुम्हाला असे फाउंटन दिसतील पाणी भरून घ्या आणि तिथेच लोक पाणी पण पितात डिरेक्टली असं आपलं हात लावून ओंजळ करून जसं करतात तसं. तर आता चला मी तुम्हाला. तर हा आहे डुब्रोनिकमधला फेमस फाउंटन ज्याचं नाव आहे ऑनोफ्रिओ फाउंटन. हा डिझाईन केला होता 1438मध्ये एका इटालियन आर्किटेक्टनी आणि ज्याला आहेत 12 टॅप्स आहेत आणि जवळपास त्याचं डिझाईन पण तुम्ही बघू शकता की ह्याला स्टॅच्यू ऑफ डॉग पण म्हणतात. आणि 16 स्टोन कर्व मार्क्स आहेत ज्याच्यातनं ते पाणी येतं आहे. आणि असंच युरोपामध्ये तुम्ही पाणी भरून घेऊ शकता आणि पिऊ शकता. फार थंडगार पाणी असतं. आणि आता आपण फायनली पोहोचलेलो आहोत के सिटी वॉल्स टूरचं जे स्टार्टिंग पॉईंट आहे पिले गेट. आणि आता आपण त्याच्याकडेच चाललो आहे आणि स्टार्ट करणार आहे आपली आजची सिटी वॉल्सची टूर. तर चला आपण आता जाऊया तिकडेच. समोर जी तुम्हाला दिसते इथे एंट्री दिसते, गेट दिसेल तुम्हाला इथे. इथे एक छोटंसं गेट आहे तर तिथे आहे आमचं मेन सिटी वॉल्सचं एंट्री. आणि आता आपण चाललो आहे तिकडेच. तर ऊन पण चांगलंच आहे, मस्त मस्त. आणि ड्युअल मोडनी व्हिडिओ शूट होत आहे तर ॲट अ टाईम तुम्हाला गौरव पण दिसणार आहे व्हिडिओमध्ये, मी पण दिसते आहे. तर आता आपल्याला तिथे एंट्रीला दाखवायचं आपलं पास पहिल्यांदा आणि मग एंट्री करायची आहे. तर इथे आपल्याला एक पास आहे डुब्रोनिकचा, तो 8 डेजसाठी असतो आणि दोघांचा मिळून आम्हाला तो पास 7 डेजसाठी मिळाला आहे 40 युरोजला. तर तुम्ही सगळं फिरू शकता. इथे काही गोष्टी फ्री आहेत तर त्या पण आपण शो करू शकतो आणि काही गोष्टी ह्या पासवरतीच होणार आहेत फ्रीमध्ये. एकदा पास काढला बस ट्रॅव्हल पण ह्या पासने करू शकता. तर ह्याची ऑफिशियल वेबसाईट आहे, मी ती पण देईल लिंकमध्ये. तर चला आता आपण एंट्री करतोय. तर गौरव तिथे पास शो करेल, मग आपण आतमध्ये जाऊया. आणि हे आहे ते एंट्री गेट सिटी वॉल्सचं.
चला आता आपण शो करूया इथे. Okay, it's enter for this. City wall. Yes. Also there, yes. यस, गौरव आता पास दाखवतो We इथे can आणि मग आम्ही enter एंट्री for करू. Old Sport, going for this Chalo. trust. For city walls, yes. You Yes. can enter on the other side, yeah. Okay. Approach. सो फायनली आता एंट्री स्टार्ट झाली आहे आणि खूप साऱ्या स्टेअर्स असणार आहेत आणि हे आहे सिटी वॉल्स. आज आपल्याला फक्त स्टेप्सनी चालायचं आहे दिवसभर, तर मस्त मजा येणार आहे. ऊन पण आहे आणि सगळी ही वॉल स्टेप्सनीच आहे, स्टेअर्सनीच चालत जायचं आहे, तर मजा येणार आहे. आज किती थकणार आहे आम्ही माहिती नाही, आज किती थकतोय. पूर्ण आजची एक्सरसाइज सगळं होऊन जाणार आहे. मला तर आताच दम लागतोय चालताना. आणि आता आपलं चालू झालेली आहे मेन सिटी वॉलची टूर. तर ही आहे हे जागा जी युनेस्को हेरिटेज आहे आणि ह्या पूर्ण सिटी वॉलची लेंथ म्हणू शकतो आपण 6360 फूट आहे आणि हाईट आहे जवळपास 82 फूट. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसताना आजूबाजूला खूप सारे फोर्ट्स, त्याच्यानंतर दिसणारे टॉवर्स आणि ह्यानी बनलेली आहे ही सिटी वॉल्स. आणि मध्ये मध्ये जवळपास ही जी दिसत आहे ती लिटरली घरं आहेत, लोक राहतात आणि तसंच रेंटनी पण देतात व्हिजिटरसाठी किंवा पर्यटकांसाठी. त्याच्यानंतर ह्या वॉलवरून तुम्हाला पूर्ण मिळतो एक पॅनोरामिक व्ह्यू जो की सिटीचा आणि तसंच ॲड्रियाटिक सी. त्याच्यानंतर इथे त्यांचा फ्लॅग दिसतोय तुम्हाला क्रोएशियाचा. त्याच्यानंतर ही वॉल्स 8 किंवा 9 सेंचुरीमध्ये बांधली गेली आहे. पर्पज इज की डिफेन्सिव्ह फक्त. आणि त्याच्यानंतर ह्याचं रिडेव्हलपमेंट झालं असेल ते म्हणू शकतो आपण 1300 ते 1400 शतकामध्ये ह्याची परत रिडेव्हलपमेंट झाली आहे. आणि हेच की सिक्युरिटी म्हणजे आज दुसऱ्या देशांपासून संरक्षणासाठी बांधलेली ही भिंत आहे, म्हणजेच की सिटी वॉल्स आहे. आणि इथून तुम्हाला जो खाली दिसतो तो व्ह्यू आहे स्टारडून स्ट्रीटचा. तुम्ही बघ. आता मी तुम्हाला एकदम बेस्ट व्ह्यू दाखवणार आहे. तर आता सिटी वॉलमधून तुम्हाला जो समोरचा एक फोर्ट दिसतोय तो आहे लॅव्हरेंजक फोर्ट आणि त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन नेक्स्ट ब्लॉगलाच येईल. पण तोपर्यंत बघा की लिटरली आपल्याला समुद्रातल्या निखळ पाणी दिसतंय, त्याच्या खाली असलेल्या सगळ्या गोष्टी दिसतात आणि इतका सुंदर व्ह्यू होता हा समोर बघताना. म्हणजे बाजूलाच असलेला ॲड्रियाटिक समुद्र आणि त्याच्यानंतर पूर्ण सगळीकडे म्हणजे नजर फिरवाल तिथपर्यंत तुम्हाला फक्त समुद्र दिसतोय. त्याच्यातनं चालणारे शिप्स असतील, मोठे मोठे क्रूज असतील आणि अशी तुम्हाला समोर दिसेल लास्टपर्यंत ही अशी वॉल बांधलेली आहे. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता की ही वॉल कशी बांधली गेली असेल आणि कशी नाही. आणि तिथून दिसणारा तो नजारा एकदम बेस्ट होता. वॉल ऊन खूपच चांगलं आहे त्याच्यामुळे गरमी पण छानच होती आहे आणि खूप गर्दी पण आहे वॉलवरती. खूप लोक फिरत आहेत त्याच्यामुळे. आणि मागे फक्त समुद्र. आणि तुम्ही जिकडे नजर फिरवाल तिकडे असाच तुम्हाला व्ह्यू मिळत होता. म्हणजे पूर्ण समुद्र म्हणजे म्हणू शकता की तुम्ही डुब्रोनिक सिटीलाच एका पूर्ण साईडनं समुद्राने वेढलेला आहे आणि असे व्ह्यूज होते खरं म्हणजे बेस्ट. आणि तिथून तुम्हाला मी खाली दाखवलं ते तिकडे छोटे छोटे रेस्टॉरंट पण सी साईडला होते, त्यामुळे एकदम बेस्ट टाईम तुम्ही म्हणू शकता की इथे स्पेंड करू शकता. इथे आहे ह्या स्पॉटला बुझावार म्हणतात आणि तिथे खाली आहे ते रेस्टॉरंट. त्याच्यानंतर तुम्हाला दिसते की शिप्स चालू आहेत आणि खूप जास्त इकडे तुम्ही क्रूज राईड किंवा आयलंडला तुम्ही शिप्सने जाऊ शकता. तर अशा प्रकारे आमची सिटी वॉलची टूर संपली आणि खूप जास्त थकलेलो आम्ही त्याच्यानंतर. आणि आता आम्ही विचार करत होतो की पोटपूजा करूया, तर त्याच्यासाठीच आम्ही चाललोय. तर चला माझ्यासोबत.
तर तसंच इथून पुढे जाताना आम्हाला काहीसे असे मार्केट दिसलं, की जिथे खूप साऱ्या अशा गोष्टी विकायला होतात. तर ह्यांचा ट्रेडिशनल स्वीट्स होते डुब्रोनिकचे खूप सारे तिथे आणि तिथे लिहिलेलं पण आहे किती युरोला काय-काय गोष्टी होत्या. तर त्याच आम्ही बघत चाललेलो. त्याच्यानंतर इथे पण तुम्हाला दिसले फ्रुट्स होते. जे लोकं असं वॉकिंग चाललेत टुरिस्ट तर ते घेऊन खाऊ शकतात. तर अशा बऱ्याचशा गोष्टी ठेवलेल्या. त्याच्यानंतर इथे ऑइल्स असतील, त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी हँडमेड बनवलेल्या होत्या. त्याच्यानंतर एक गोष्ट मी बघितली की डुब्रोनिकमध्ये खूप सारे गोष्टी आहेत सोप्स विकायला आहेत हँडमेड बनवलेले. लॅव्हेंडर, हनी वगैरे अशा टाईपचे होते. परत इथे तुम्हाला दिसतील फ्रुट्स. तर असं सगळं आम्ही मार्केट एक्सप्लोर केलं की काय-काय गोष्टी विकायला आहेत तिथे आणि मग त्याच्यानंतर आम्ही जाणार होतो आमचं इम्पॉर्टंट गोष्ट करायला. ती म्हणजे आहे पोटपूजा. आता तुम्हाला इथे मध्येच दिसेल की हे वूडचे बनवलेल्या होत्या गोष्टी ह्या लिटरली. खूप सुंदर-सुंदर होत्या. फिश वगैरे सगळं कार्विंग जे केलं होतं ते वूडवरती होतं. त्याच्यानंतर आणखी एक पुढे मला गोष्टी बघायला मिळाल्या ती म्हणजे इंटरेस्टिंग होती, की पेपरवरती आपण म्हणतो ना सोन्याचं वर्क दिलेलं असं हे होतं म्हणजे त्याच्यावरती आपण काय म्हणू शकतो प्रिंट केलेलं होतं पण त्याच्यात ते होतं हँडमेड होतं पण त्याच्यात ते सोन्याचं विलेपन जे पण असतात काही पॉइंटमध्ये त्यांनी केलेलं होतं. तर ते होतं असं इथे विकायला. अशा बऱ्याच गोष्टी होत्या. आणि हा छोटूसा फॅन आहे जो की तुम्हाला फिरताना युरोपामध्ये लागतो म्हणून हा छोटासा फॅन होता. तर आता आमचं झालंय सिटी वॉल्स बघून आणि दुपारच्या आता जवळपास मला वाटतं 1:30 वाजलेत. एवढं पावणे 2 थकलोय झालेत. ना म्हणजे Yes. लिटरली डोकं उठलंय उन्हाने आणि पूर्ण घामाने केस वगैरे सगळं घामाघूम झालंय. आणि मी तसं युरोपमध्ये फॅन्स नाही आहेत ना रेस्टॉरंट असं बाहेर ओपन स्पेसमध्ये आहे आणि वरती शेड्स आहेत अशा छत्री आपली असतात अम्ब्रेला. त्याच्यासाठी आम्ही काय आणलं माहिती का गरम होते म्हणून हा बघा फॅन डायरेक्ट घेऊन फिरतो आम्ही हा प्री बर्थडे गिफ्ट. हे बघा हा आता फॅन आहेच पण एक छोटा फॅन पण दिला मी म्हटलं. छोटा फॅन तर नंतर येईल. आता खरं सांगते एवढं गरम होतं नाही इथे आणि हा फॅन मॅन्डेटरी आहे आणि म्हणजे इकडच्या हॉटेल्समध्ये तरी किंवा ह्याच्यामध्ये AC वगैरे आहेत एवढं नाही की नाहीये. मला कदाचित ही कंट्री खूप हे जास्त टेम्परेचर आहे म्हणजे ॲक्च्युली इट इज एंड ऑफ ऑगस्ट बट 20 डिग्रीज इट इज रिअली गुड. आणि एक ॲक्च्युली एक सांगायचं गोष्ट आहे की तुम्ही जर कदाचित कुठला ते एक व्हिडिओ बघितला असेल त्यात कोणीतरी इंडियन पोरगा आलेला त्यांनी सांगितलेलं आहे की युरोपमध्ये येऊ नका काय तुम्ही इथे फॅनच नाही आहे काय नाही आहे गरमी खूप आहे हॉटेलमध्ये पण रूम छोटे आहेत. तर तुम्ही जर रूम मोठा घेणार आहे तर तुम्ही मग ते घरातच बसा. मग तुम्ही फिरायला आले तर बाहेर निघा. आमची पण रूम तुम्हाला जर का रूम टूर देईल असेल नंतर तर आमची पण रूम छोटीच आहे. आम्ही पण त्याला चांगलीच अमाऊंट पे केली आहे पण इट इज रिअली गुड. त्यामध्ये किचन आहे वगैरे त्यामध्ये AC पण आहे. आता त्या पोराने बोललेलं की तुम्हाला काय नाही आम्ही ज्या अमाऊंटमध्ये पे केलं ना इट इज रिअली गुड इनफ. आणि छोटी रूम आहे AC आहे किचन आहे म्हणजे भांड्या दिले त्यांनी आम्हाला. आम्ही सगळे मॅगी बनवून पण खाऊन निघालेत. तर तुम्ही असे कुठल्याही त्या कोणाचाही काय ऐकत जाऊ नका किंवा काही या फिरा. युरोप जेवढा सुंदर आपला देश आहे भारत आहे तेवढा सुंदर युरोप आहे. कंपॅरिझन करू नका. कंपॅरिझन करत बसलं तर काहीच नाही. जिथे प्रत्येक ठिकाणाची जागा त्याची सुंदरता तिथेच आहे. तर इथे आम्ही या आणि युरोप बघा फिरा. पैसे खर्च होऊ द्या. तुम्हाला जे रूम भेटतील जसं भेटतील ते तुम्ही सिलेक्ट करून बघा. आम्ही booking.com वरून केलेलं. चांगली रूम भेटली आहे. इव्हन जी अपार्टमेंटमध्ये आमची रूम आहे तर मी ते पण लिंक करेन. आता बघणारे खूप आहेत आणि हे पण म्हणतील हे एज आहे तुमचं आता आणि ह्या एजमध्ये फिरायला पाहिजे. तुम्ही जेव्हा 60 क्रॉस कराल आणि तेव्हा म्हणाल की फिरायचं आहे तेव्हा फिरणं नाही होत. ओके तर मस्त आम्ही आता खाऊन एन्जॉय करणार आहे. आमचा गिम्बल आमच्यासाठी बेस्ट आहे. दिस इज माय बेस्ट गिफ्ट आणि थँक्यू की त्याच्यामुळे हे छान शूट होते. स्टेबली मोबाईल तिथे आणि मी शूट करू शकते. आणि आम्ही टेबल असताना भिंतीच्या इकडे घेतला आहे जेणेकरून आम्हाला पण बसून शूट करता येईल. बाकीच्या लोकांना इकडे थोडं आवडत नाही कॅमेरा वगैरे मध्ये यायला. सो हे बेटर आहे की आम्ही आमचं इकडे बाजूला बसून शूट करतोय. सो तर चला आता मी प्लेट्स आले आम्ही काय मागवलं ते नंतर दाखवते. तोवर आता मी आमचं जरा लेमनेड वगैरे एन्जॉय करते. तोपर्यंत बाय. तर आता मस्त असं आमचं जेवण झालंय. तुम्ही बघितलं की आम्ही मस्त गौरवणी खाल्ली माखली. मी खाल्लाय सी फूडचा पास्ता आणि आता आम्ही चाललोय तुम्हाला माखली होती काय बोलू तुम्हाला म्हणजे जे फ्राय केलेली ती असं वाटतं असं ग्रिल्ड माखली होती. ग्रिल्ड होती आणि काय टेस्टी एकदम. त्याच्यासोबत होतं ते काय होतं का तो
पालक होता, बटर आणि बटर गार्लिक होता. शाबाश. बटर गार्लिक होता. येस, छान होता. आणि आता आम्ही चाललोय, तुम्हाला दाखवतोय. आता आम्ही चाललेलो आहे एक सँड जोन्स फोर्ट आहे तिथे कवर करायला. सो तर आपण आता निघालोय त्या फोर्टकडे, आणि म्हणून आम्ही बोलत आणि तुम्हाला ती लेन दाखवत चाललो. बघा बाजूला दिसतंय तुम्हाला असेच रेस्टॉरंट आहेत ह्या ॲलीजमध्ये. एक वेगळं फिलिंग आहे आणि ऊन खूप आहे ना, मध्ये चालताना असं एकदम थंड थंडगार वाटतंय, एकदम मस्त. चला तर आता आपण जाऊया तिथे आणि मग तुम्हाला दाखवते मी तो फोर्ट. तर आता तो माझा छान छान असं शूट घेतोय आणि आपण पोचूनच जाऊया. माझे शूज स्लीप होऊन जातात. ऊन तर बघ खूपच आहे, डेंजर. 26 डिग्री. आता लोक म्हणतील आपल्या इंडियामध्ये 40 डिग्री जातं, पण आता हे सवय नाही ना टेम्परेचरची अशा उन्हाची, त्यामुळे असं वाटतं की खूपच ऊन आहे, खूपच ऊन आहे. बट ठीक आहे. आणि सी दिस व्ह्यू, लिटरली खाली पाणी दिसतंय तुम्हाला, एकदम असं खालचं सगळं दिसल, तळ पूर्ण. तर आपण जातो आता मेन फोर्ट म्हणजे सेंट जॉन्स फोर्ट, आणि हा की फोर्ट आहे खरं म्हणता येईल की सिटी वॉलचा. आणि आता तुम्हाला जे दिसतं ही वॉल पण ही ती फोर्टचीच वॉल आहे. तर ह्या सेंट जॉन फोर्टला मुलो टॉवर पण म्हणतात, आणि ही सगळी आउटर लाईन आहे ह्या फोर्टची. आणि ह्याला आउटर डॉक फोर्ट पण म्हणतात, कारण की इथे तुम्हाला दिसतं की हे शिप्सचं पोर्ट आहे, त्याच्यामुळे ह्याला डॉक पोर्ट पण म्हणतात, डॉक फोर्ट पण म्हणतात. आणि हा कनेक्टेड सिटी वॉल्सलाच आहे, आणि जवळपास तुम्ही बघताय की समुद्राच्या इथेच असल्यामुळे हा मेन होता फोर्ट ह्या पूर्ण सिटी वॉल्सचा. आणि आपण म्हणू शकतो की इम्पॉर्टंट फोर्ट ह्यासाठी आहे डिफेन्सिव्हनी, कारण की हा समुद्राच्या किनारी आहे, एंट्री व्हायला म्हणजे शत्रू एंट्री होताना करेक्ट इथनंच होणार आहे, म्हणून हा मेन काय म्हणतात ना त्याचं प्रभुत्व बजावतो इथे जे होती वॉल्स त्याच्यामध्ये. आणि आता इथून जे पुढे दिसते तुम्हाला ही अशीच वॉल आहे छोटी बेसिकली, आणि हाच आहे आउटर लाईन तुम्हाला दिसते ह्या फोर्टची. आणि इनसाइडनी तुम्ही जेव्हा आम्ही वॉल फिरून आलो तर काही काही पार्ट्स त्याच्यामध्ये म्युझियम्स केलेत वगैरे. सो हाच आहे तो सेंट जॉन्स फोर्ट. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे की असं युरोपामध्ये बऱ्याच ठिकाणी समुद्र असतात, तिथे काही काही स्विमिंग स्पॉट्स केलेले असतात. लिटरली तिथे तुम्ही बघू शकता की बॅरिगेड्स लावलेत की तेवढ्या एरियामध्ये तुम्ही स्विमिंग करू शकता, आणि इथे हा स्पॉट होता स्विमिंगचा. सो खूप सारे लोक स्विमिंग करत होते, आणि इकडे तर तुम्हाला माहिती आहे सनबाथ घ्यायची एक पद्धतच आहे, त्यामुळं खूप सारे लोक मस्त स्विमिंग करून मग सनबाथ घेत होते. आणि आम्ही असंच त्या लास्ट पॉईंटपर्यंत वॉक करत गेलो. त्याच्यानंतर काय मला आणि गौरवला पण मोह आवरला नाही पाण्यात जायचा, कारण की खरं सांगते ऊन खूप जबरदस्त लागत होतं. युरोपातलं ऊन तुम्हाला डिरेक्टली लागतं, म्हणजे लिटरली असं टोचल्यासारखं होतं. तर आम्ही पण विचार केला की चला आपण पण थोडासा वेळ पाण्यात जाऊया. मग काही नाही, फक्त पाय ओले केले पाण्यात जाऊन, पण खूप भारी वाटत होतं. बघा किती क्लीन वॉटर आहे, आणि एकदम खालचा तळ ह्याच्यासाठी दिसतो की मासे पण दिसत होते इथे, आणि खूप स्वच्छ, खूप स्वच्छ पाणी होतं. आणि मग आम्ही काय थोडा वेळ तिथे स्पेंड केला, आणि मग त्याच्यानंतर तिथून निघालो पुढच्या आमच्या स्पॉटसाठी. आणि डुब्रोनिक तर जेलेटोसाठी फेमस आहे, म्हणजेच आईस्क्रीम. आणि तुम्ही जर पिस्टॅचिओ जेलेटो नाही खाल्लं तर मग कायच मजा आहे. आणि मग मी तीच बाय करायला गेले होते, पिस्टॅचिओ जेलेटो, आणि ती आम्ही एन्जॉय केली. इथं बेस्ट जेलेटो आहे इन डुब्रोनिक. तर तिथे आम्ही ट्राय केली आईस्क्रीम, तर नक्की ट्राय करा तुम्ही पण. तर आम्ही संध्याकाळी निघालेलो पुन्हा एकदा बाहेर, आणि तेव्हा इथे एक परेड चालू होतं, आणि चर्चच्यासमोर कदाचित हे त्यांच्या रिलेटेड असेल, चर्चच्या रिलेटेड वगैरे, एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन नाही. आणि हे समोर तुम्ही बघताय भलं मोठं एक घड्याळ दिसेल तुम्हाला, आणि ह्याचे लिटरली तासाला जोरजोरात ठोके पण होतात, आणि पूर्ण ओल्ड टाऊनमध्ये त्याचा आवाज येतो. आणि हा आहे व्ह्यू संध्याकाळचा, स्टारडून स्ट्रीटचा आणि ओल्ड टाऊनचा बेस्ट व्ह्यू आहे.
एकदम सुंदर वाटत होतं. सो आम्ही मगाशीच बाहेर पडलो आणि थोडंसं म्हटलं शॉपिंग करूया, थोडं फिरूया, कारण की उन्हाने ना खूप जास्तच ऊन झालेलं. तर त्याच्यामुळे ना थोडंसं रेस्ट केलं 1-1.5 तास आणि त्याच्यानंतर परत रेडी होऊन आम्ही परत आलो. आता मग शॉपिंग करतोय. फ्रीज मॅग्नेट्स घेतले छोटे छोटेसे आणि आता बघू, आता थोडे थोडे पार्ट मी अजून जाईल, अजून फिरूया आणि बघूया. चलो. आणि हे आहे गेम ऑफ थ्रोन्सचं ऑफिशियल मर्चंटाईजचं शॉप. तसं तर आम्ही काही गेम ऑफ थ्रोनची शॉपिंग नाही केली, पण इथे हे शॉप आहे. जर तुम्ही व्हिजिट केला तर नक्की जा. तिथे खूप सारे तुम्हाला टी शर्ट्स दिसतील, त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी आहेत गेम ऑफ थ्रोनच्या रिलेटेड. तर नक्की एकदा व्हिजिट करा तिथे पण. तर आता मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट असं जागा दाखवणार आहे, फेमस आहे आणि ज्याच्यासाठी इकडे खूप सारे लोक येतात, टूर्स करतात आणि ते आहे म्हणजे जेसूट स्टेअर्स. आणि गेम ऑफ थ्रोन्समधले इम्पॉर्टंट असं असलेला पार्ट म्हणजे वॉक ऑफ शेम, जिथे त्या राजाला ते चालत जाताना जे स्टेअर्स दाखवलेत तर ते आहे ते समोरचे स्टेअर्स जे तुम्हाला दिसलात. आता इथे खूप सारे लोक बसलेले आहेत आणि फेमस असल्यामुळे टुरिस्ट खूप येतात आणि खूप फोटो काढतात. कधीच ही जागा रिकामीच नाही दिसणार तुम्हाला. आणि आता हे नाईटला आम्ही शूट घेतो, त्यामुळे तुम्हाला नाईट लाईफ पण कळेल इकडची कशी आहे. तर चला. तर आता आम्ही जातोय त्या स्टेअर्सला आणि गर्दी बाजूला तुम्ही बघता की रेस्टॉरंट्स पण आहेत आजूबाजूलाच इथेच. तर त्याच्यामुळे थोडीफार नाही, खूपच जास्त गर्दी पण आहे. आणि इकडे काही जण टूर घेतात, टुरिस्ट टूर गाईड, आणि ते इन्फॉर्मेशन देत असतात. त्यामुळे तिथे ते सगळे बसलेत ते ऐकायला पूर्ण इन्फॉर्मेशन. तर आम्ही काय घेतला नाही टुरिस्ट गाईड, पण तरी पण हे बघू शकता तुम्ही की किती सुंदर वाटतात त्या स्टेअर्स. मला वाटतं रोममध्ये पण अशा फेमस स्टेअर्स आहेत आणि ह्या पण सिमिलरच आहेत म्हणजे ह्या पण. तर चला आपण वरती जाऊया. तर आता तुम्हाला आयडिया आली असेल की त्या स्टेअर्स कशा दिसत आहेत रिअलमध्ये पण, आणि मी तुम्हाला फोटोही आधी दाखवला आहे सिरीजमधला. तर अशा आहेत त्या स्ट्रीट्स आणि त्याच्यानंतर हा आहे संध्याकाळचा व्ह्यू तिथूनच. त्याच्यानंतर मग मी असंच थोडा वेळ तिथे स्पेंड केला स्टेअर्सवरती आणि मग गेलो वरती त्या स्टेअर्सच्या. तर तिकडे एक जुनं चर्च पण आहे. तर ते चर्च बंद होतं, फक्त बाहेरून आम्ही पाहिलं आणि तिथे थोडंसं फोटोशूट केलं आणि तिथे थोडासा टाईम स्पेंड केला. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्या बाजूलाच दिसेल की रेस्टॉरंट्स आहेत आणि असं एकदम काय बोलू शकता, अशी येल्लोइश लाईट आणि एकदम भारी वातावरण असतं रात्रीकडे, खूप भारी वाटतं. आणि तिथूनच वरनं हा व्ह्यू असा दिसतो स्टेअर्सचा. बऱ्यापैकी नंतर ते असं रिकामं झालं होतं, सो खूप सारे लोक परत फोटो वगैरे चालूच राहतं, ते चालू होतं. आणखी मजेची गोष्ट बघा, आता मी तुम्हाला एकदम भारी गोष्ट दाखवते बघा. दिसले समोर बदकं आहेत, बदकं, आणि ती पण लिटरली प्लास्टिकवाले. मला माहिती नाही काय इथे एवढी क्रेज आहे, पण लिटरली शॉप आहे बदकचं. बघा किती सारे बदक आहेत आणि ते विकायला एक छोटं असं छान शॉप आहे. आणि मी थोडं गुगल पण केलं पण माहिती नाही, त्याच्यात एवढं काय मेन्शन नाही केलेलं. हे व्हाय इट इज सो फेमस फॉर डक? इज देअर एनी रिझन? It's not connected with Croatia. नथिंग. Sorry. Okay. It's not connected with Croatia or Dubrovnik, but people around the world are collecting these ducks. Okay. And also Americans who Okay. fly a jeep are collecting them and then they are putting them in the car on the dash. Okay. I am very curious why it is shop for the dog. Okay, thank you. Have a nice day. शॉपमध्ये गेलेलो मागे एका बेकरी शॉप होतं आणि अचानक मागून आवाज आला की आपण काय घेऊया. आणि आम्ही मागे वळून बघितलं, मी आणि गौरव. तर ते मराठी कपल होतं आणि ते मूळचे खरं तर ऑस्ट्रेलियाचे होते, सिडनीला राहतात आणि ते फिरायला आले होते युरोपमध्ये डुब्रोव्निकला. खरं म्हणजे एवढ्या लांब येऊन तुम्हाला कोणीतरी मराठी भेटत आहेत हेच खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी त्यांच्यासोबत इतक्या छान गप्पा मारल्या, एक 5-10 मिनटं. खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून आणि त्यांना पण खूप छान वाटलं. ब्लॉगमध्ये घ्यायचं होतं पण ते थोडे बोलले की नाही, म्हणजे सगळेच लोक एवढे छान कम्फर्टेबल पण नसतात. आणि ते बोलले की तुमच्याशी बोलूनच छान वाटलं. आम्हाला पण खरंच खूप छान वाटलं. त्याने एक जवळ 5-10 मिनटं गप्पा मारल्या आमच्यासोबत.
सो भारी वाटलं. म्हणजे मला लिटरली स्वीडनमध्ये पण एवढे लोक कधी भेटत नाही, असं होत पण नाही ना समोरून कोणी बोलेल, पण ह्यांनी एवढा वेळ दिला, एवढ्या छान गप्पा मारल्या ना, छान वाटलं एकदम. खूप छान वाटलं. काकी काश त्यांना ते बोलले असते म्हणजे व्हिडिओमध्ये. हां व्हिडिओमध्ये, तर खूप छान चांगले वाटले. आणि ते काकी पुण्याचेच आहेत. हां, त्या जे भेटलेल्या काकू होते ते पुण्याच्याच होत्या आणि ते सेटल्डच ऑस्ट्रेलियाला होते. तर छान वाटलं. तर आता चला आम्ही तुम्हाला अजून नाईट लाईफ दाखवतो इकडची, की रेस्टॉरंट कसे, आपण इकडे ॲलिस बोलतात त्याला, म्हणून गल्लीमधले हॉटेल दाखवतो. चला. बघा असे रेस्टॉरंट आहेत. काही काही ठिकाणी बसलेली गर्दी पण असेल, काही काही ठिकाणी थोडी कमी असेल. खूप आतमध्ये आहेत, खूप सारे रेस्टॉरंट आहेत आणि असेच गल्लीमध्ये मस्तपैकी. आणि सी फूड स्पेशल आहे इकडे. तर आज पण तुम्ही बघितलं असेल की दुपारी आम्ही तेच खाल्लं, सी फूड. तर त्याच्यासाठीच तर फेमस आहे हे सगळं. त्यानंतर आम्ही असंच फिरत आम्ही पण विचार करत होतो की आज काय खायचं, काय ट्राय करायचं. सो आम्ही पण असंच ॲलिसमधून रेस्टॉरंट बघत गेलो आणि फायनली आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि तिकडे ट्राय केला आम्ही मस्त असा सी फूडवालाच पिझ्झा. तर असं मस्त डिनर एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो. तर असा होता आमचा पहिला दिवस डुब्रोनिकमधला ओल्ड टाऊनचा. कसा वाटला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय.